नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे माझे चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आपण ऑनलाइन म्हणजेच गुगलवर असे कोणतेही शब्द सर्च केल्यास आपणास कोणकोणत्या अडचणी समस्या होऊ शकतात व परिणामी आपल्यास जेलमध्ये जाण्याची वेळ देखील येऊ शकते। सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच मी पुढील काळात आपणास कायदेशीर बाबी तसेच सायबर नॉलेज हे शेअर करणार आहे। तसेच मित्रांनो, माझा चॅनल हा अगदी नवीन असल्याने तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला मोटिवेशन मिळेल, म्हणून आजच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या ही विनंती। तर चला वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1 वर आहे मित्रांनो कस्टमर केअर नंबर। आपण ऑनलाइन किंवा गुगलवर कोणत्याही बँकेचे अथवा वित्तीय संस्थेचे किंवा अन्य यांचे कस्टमर केअर नंबर सर्च करू नका, कारण हे कस्टमर केअर नंबर हे आउटडेटेड झालेले असतात। सदर बँकेचे, वित्तीय संस्थेचे व अन्य यांचे संपर्क नंबर हे फसव्या लोकांनी घेतलेले असतात। परिणामी तुम्ही त्यांना संपर्क केला असता तुम्हास मोठी आर्थिक हानी पोहोचू शकते। मित्रांनो, नंबर 2 वर आहे कूपन कोड, डिस्काउंट कोड, व्हाउचर कोड। तुम्ही ऑनलाइन गुगलवर कोणतेही कूपन कोड, डिस्काउंट कोड व व्हाउचर कोड सर्च केले असता सदर डिस्काउंट कोड, व्हाउचर कोड व कूपन कोड हे रिडीम करू नका। तुम्ही तसे केल्यास तुम्हास आर्थिक नुकसानीस सामोरे जाऊ शकतात। सदर कोड देखील बार झालेले असतात। सदर कोड हे आउटडेटेड झालेले असतात, म्हणून सदर कोड रिडीम करू नका। तसे केल्यास तुम्हास आर्थिक झळ पोहोचू शकते। मित्रांनो, नंबर 4 वर आहे मेडिसिन्स व टॅबलेट्स। आपण गुगलवर मेडिसिन्स किंवा टॅबलेट सर्च करून कोणत्याही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मनमानी घेतल्यास आपल्याला शारीरिक इजा पोहोचू शकतात व परिणामी आपल्या जीवितास धोका देखील संभवू शकतो। म्हणून गुगल वरील मेडिसिन्स, टॅबलेट स्वतःहून घेणे चुकीचे ठरते। मित्रांनो, नंबर 4 वर आहे आपला ईमेल आयडी। तुम्ही तुमचा पर्सनल ईमेल आयडी कधीही गुगलवर टाकून सर्च करू नका, कारण तुमचा ईमेल आयडी हा तुमच्या फायनान्शियल डॉक्युमेंटला अटॅच झालेला असतो। सदर ईमेल आयडी हा आधार कार्ड, पॅन कार्ड व बँकेत लिंक असल्याने सदर ईमेल आयडीचा IP ॲड्रेस ट्रॅक होऊन तुमचे OTP मार्फत बँक खाली होऊ शकते व तुम्हास मोठ्या आर्थिक नुकसान भोगावे लागेल। म्हणून आपला पर्सनल ईमेल आयडी हा गुगलवर सर्च करू नका। नंबर 5 वर आहे मित्रांनो बॉम्ब। हा अतिशय महत्त्वाचा भाग असून तुम्ही कधीही गुगलवर BOMB म्हणजेच बॉम्ब हा शब्द सर्च करू नका। तुम्ही तसे केल्यास, बॉम्ब सर्च केल्यास पुढील काही मिनिटात तुमच्या नजीकचे पोलीस हे ताबडतोब तुम्ही जेथे असाल तेथे किंवा तुमच्या घरी पोहोचणार। इतकेच नाही तर तुमची संपूर्ण माहिती ही सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CBI, ATS, अँटी टेररिस्ट स्क्वॉड, स्थानिक पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस व इतर अन्य आतंकवादी पथक यांच्याकडे पोहोचते व असे झाल्यास तुम्हास भविष्यात तुमचे विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन तुम्हास जेलची हवा खाणे भाग पडेल। म्हणून कधीही गुगलवर बॉम्ब हा शब्द सर्च करू नका ही विनंती। धन्यवाद।